मायबाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत ज्यांनी तुम्हा जर जीवांचा उद्धार केला, नवे नवे भगवंताची भक्ती कशी करावी हे ज्यांनी शिकवलं, भक्ती कोणत्या प्रकारे करावी, कोणत्या पद्धतीनं करावी हे ज्यांनी शिकवलं, किंबहुना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रपंच कमी पण परमार्थाला जास्त महत्त्व दिलं, अशी परमार्थ रूपी नाव ऐलतीराकडून पैलतीराकडे नेणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण ज्ञानियांचे साधक साधकांचे मायबाप जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत तुकोबराई यांचा 4 चरणाचा भक्तीपर वर्णन करणारा सर्वांच्या पाठात असणारा अभंग आहे. बघा या अभंगातून जगद्गुरु तुकोबराई तुम्हा आम्हाला सांगतात, बाबा रे देवाला भक्ती आवडते कोणती? बघा महाराज सांगून जाईल मी तुम्हाला अभंगाचा सरळ भावार्थ सांगून, चरित्र मात्र मी मामांचं सांगणार आहे, ऐका गड्या. महाराज सांगतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. देवाला भक्ती आवडते पण कोणत्या पद्धतीची आवडते? आपण ही भक्ती करतो. आता नवरात्र चालू होती, आपलं काम काय? नवरात्रात 9 दिवस देवीची भक्ती करायची, देवीची झालं म्हणजे वेळेनुसार देव बदलायची. महाराज तुम्हा आम्हाला सवय लागली, वारानुसार देव बदलण्याची तुम्हा आम्हाला सवय लागली. ऐका महाराज काय सांगतात, तुम्ही प्रपंच करा, संसार करा, पण संसार करता करता त्या भगवंताची भक्ती करा. बघा मग काय करायचं तर संसारावरचं प्रेम काढायचं आणि भगवंतावरती लावायचं. ती थोर भक्ती, ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. मग बघा महाराज तुम्ही म्हणाल संसारावरचं प्रेम काढायला सांगितलं, भगवंतावरती लावलं, ठीक आहे, मग आम्ही जगायचं कसं? मग महाराज सांगतात जसं या भगवंतानं तुम्हा आम्हाला ठेवलंय तसं राहायचं. जे झालंय ते त्याच्या इच्छेनं, जे चाललंय ते त्याच्या इच्छेनं, आणि जे होईल ते त्याच्या इच्छेनं आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायचं आणि त्या भगवंताला म्हणायचं तुझ्या चरणाचा विसर तेवढा मला पडून देऊ नको, एवढं त्या भगवंताला मागायचं. ठेविल्यानंतर तैसीच राहावे चित्ते असू द्यावे. हा बसलेल्यांच्या पाठात आहे, उभं राहिलेल्यांच्या पाठात आहे, पण आचरणात एकाच्या सुद्धा हा म्हणण्यापुरतं समाधान आहे. मग बघा ऐका या वाहत्या जीवनामध्ये, या वाहत्या प्रपंचामध्ये, या जीवनामध्ये काय गोष्टींची कमी होईल, काय गोष्टींची ज्यादा होईल त्याचं दुःख आपल्या मनाला वाटून द्यायचं नाही. बघा संसार करताना काय गोष्टींची ज्यादा होईल, काय गोष्टींची कमी होईल, पण त्याचं दुःख मनाला वाटून द्यायचं नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, ते आपलं प्रारब्ध कर्म आहे, ते संचित कर्म आहे आणि ते कर्म आपल्याला भोगावंच लागणार. आणि कर्म हे कुणालाच चुकत नाही महाराज. तुम्हाला चुकलं नाही, मला चुकलं नाही, देवाला चुकलं नाही, देवाच्या बापापर्यंत गेले बघा हे. पण अगदी खरंय देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. दशरथ राजाला राम राम करून मारावं लागलं, प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. मग तुम्ही आम्ही माणसंही गड्या, मग कशाचं दुःख मनाला वाटून देता? अहो वाहिला उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. जे कर्म आहे ते तुम्हा आम्हाला भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा भोग तो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. म्हणून म्हणे मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. त्या भगवंताचं अखंड नामस्मरण करायचं, मनाला दुःखच वाटून द्यायचं नाही कोणत्या गोष्टीचं. आपल्याला ही गोष्ट कमी असं म्हणायचंच नाही महाराज. डोक्यामध्ये जीवन जगताना एवढा विचार डोक्यात ठेवायचा, आपल्या पायामध्ये चप्पल आहे, ज्याच्या पायात चप्पल नाही त्याच्याकडे बघायचं आणि मनाला समाधान वाटून द्यायचं, भगवंताने याच्यापेक्षा आपल्या पायाला चप्पल दिली. दवाखान्यामध्ये गेला, अनेक पेशंट क्वाटवर पडलेले असतील, आभार मानायचं त्या देवाला, त्या देवाचा आभार मानायचं, या देवानं मला लई चांगलं ठेवलंय, माझा हातपाय चांगलं ठेवला इथं येईपर्यंत, मग यापेक्षा देवानं तुम्हा आम्हाला काय द्यावं? म्हणून ठेविल्यानंतर तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगताय संसारावरचं प्रेम काढा, भगवंतावरती लावा, मग आम्ही संसार करायचा नाही का? अरे जरूर करावा, पण या संसाराचा भार त्या देवावरती सोडावा. तोच एक दानशूरदाता आहे, तुमच्या आमच्या संकट काळाला उभा राहणारा. बर या पृथ्वी तलावरती आज जर पाहायला गेलं, या कलियुगामध्ये स्वार्थासाठी जो तो धडपडतोय महाराज, स्वार्थासाठी जो तो धडपडतोय, जो तो आपला फायदा बघतोय. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या तुमच्या मित्राला पैसे दिले, मित्राला बरं का, तुम्ही जर तुमच्या मित्राला पैसे दिले तर तुमचा मित्र म्हणाल माझा मित्र चांगला आहे, तुम्ही पैसे नका देऊ. तो काय म्हणाल माझा मित्र वाईट आहे. म्हणजे हे दुनिया कशी आहे? स्वार्थ आहे. या जगामध्ये, या कलियुगामध्ये तुम्ही खरं जगाला 10 वेळा ओरडून सांगा. बघा मावशी, कलियुगामध्ये खरं जगाला 10 वेळा ओरडून सांगा, लोक विश्वास ठेवणार नाही. पण खोटं एकदा सांगा, लगेच माणसाची जात विश्वास ठेवणार. कारण हे कलियुग आहे.
काय सांगावे कलीचे महिमान, पापास देते अनुमोदन आणि करती हेळणसांड संतांची. म्हणजे खऱ्याला इथं किंमत नाही, पण खोट्याला शांती सुद्धा अजिबात नाही. मग बघा या संसाराचं करायचं काय, हा संसार आणायचा आणि देवाच्या चरणावरती समर्पित करायचा. जे होईल ते मामांची इच्छेने होईल. मामा करता करविता, श्वास माझा बाळू मामा आणि विश्वास माझा बाळू मामा, या तत्वावर चालला आयुष्यात तुम्हाला कधी कशाची कमी पडणार नाही. एवढं सामर्थ्य मामांचं आहे, एवढी ताकद संत महात्म्यांची आहे. मग तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू आज संसार देवापायी. आता काही जण म्हणतील, महाराज संसार देवाच्या पायाजवळ व्हायचा म्हणजे घरातल्या गोष्टी आणायच्या आणि हिथं ठेवायच्या, असं आहे का? अजिबात नाही. एक वारकरी वारी करत चालला होता वाटेनं, आणि वारी करत चालला असताना एक श्रीमंत माणूस त्याच्या जवळ आला. बरं आला त्याला महाराज मोकळा नाही आला. 35 किलो वजनाचं गाठोडं घेतलं आणि वारकरी बाबाच्या डोक्यावर ठेवलं. वारकरी बाबा म्हणाले, बाबा तू असं का केलं? हे 35 किलो वजनाचं गाठोडं माझ्या डोक्यावर का ठेवलं? त्यावेळी तो श्रीमंत माणूस म्हणाला, तुमचे संत महात्मे सांगून गेले, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी वजी. वारकरी पण हुशार होता. वारकरीनं काय केलं मावशी ऐका, डोक्यावरचं गाठोडं घेतलं, खाली ठेवलं, श्रीमंत माणसाची कॉलर पकडली आणि फटाफटा मुस्काडीत द्यायला सुरुवात केली. श्रीमंत माणूस म्हणाला, वारकरी बाबा करताय काय? वारकरी बाबा म्हणाले, आमचे पण संत महात्मे सांगून गेले, तुका म्हणे आयशनारा मोजूनी माराव्या पैजारा, असलं जर भेटलं त्याला कुशाल 5 मोजून मारा. माझं सांगण्याचं तात्पर्य काय, जशास तसं उत्तरही देता येतं, परंतु आपल्याला अर्थ काय घ्यायचा आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुवा संसार देवापायी. या भगवंताची इच्छेनं सर्व काही चाललंय हा विचार मनामध्ये ठेवा, आणि या भगवंतानं तुम्हा आम्हाला जसं आनंदामध्ये ठेवलंय तसं राहावा. मनाला तुमच्या समाधान वाटून द्या. अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठला विठाला विठाला विठाला. हो बघा, श्री संत सद्गुरू बाळूमा देवालय शिंगोर्णी श्री संत देवावतारी बाळूमा यांचा 132वा जन्मोत्सव सोहळा, त्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पहिल्या दिवशी वेदांत महाराज राकोडे यांचं कीर्तन झालं, काल डांगे महाराजांचं झालं, आणि आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. ऐका गड्या, मामांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचं भाग्य मिळणं म्हणजे मामांशी काहीतरी गेल्या जन्मीचं नातं असावं लागतं. मामा सांगतात, तुम्ही माझ्या दरबारामध्ये येता, माझी सेवा तुम्हाला घडते, माझा चिमडभर भंडारा तुमच्या कपाला लागतो, म्हणजे काहीतरी तुमचं माझं गेल्या जन्मीचं नातं जुळलं असावं. बाळू धनगराच्या दरबारामध्ये यायला अनेक जन्माचं पुण्य लागतं, अनेक जन्माचं नातं लागतं, त्याशिवाय माणूस बाळू धनगराच्या दरबारामध्ये पाय ठेवत नाही. एवढं सामर्थ्य मामाचं आहे. आणि 3ऱ्या दिवसाची आलेली कीर्तन रूपी सेवा माझ्याकडं अतिशय गोड टाळकरी मंडळी, सर्व आमचे गायनाचार्य मंडळी, सर्व विनेकरी बंधू, आमचे आकाश महाराज असतील, सर्व लोकप्रेमळ आमचे मृदुंगाचार्य सिस्टीमवाले दादा, खरं महाराज यांची गरज आहे. सगळे जर साथ देणारे असतील तर कीर्तन होऊ शकतं. एकट्या दुकट्याचं काम आहे का? अजिबात नाही. एका गावामध्ये माझं कीर्तन झालं महाराज, आणि सहज कीर्तन करता करता एक पद धरलं, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले. मागच्यांनी साथ काय दिली माहित आहे का? हिला ग दत्त गुरु दिसले. म्हणजे साथ देण्यात सुद्धा महाराज पद्धत आहे, पण अतिशय गोड साथ, अतिशय गोड वादन, आणि अतिशय आपण मामांच्या दरबारामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये बसलोय. विठाला विठाला विठाला. बघा, भक्ती करण्याची महाराज अनेक प्रकार आहेत, पण बघा आपल्या मनाला जे वाटल, आपल्या मनाला जे योग्य वाटल, आपण त्या भगवंताशी कसं एकरूप व्हावं, आपण आपल्या मनाला अगोदर वळण लावावं, त्या भगवंताच्या दरबारामध्ये आणावं. कारण या मनाजी पाटलावर महाराज सगळ्यात महत्वाचा खेळ आहे. आता तुम्ही इथं बसलाय आणि मी जर म्हणलं ना तुम्ही दिल्लीला जावा, तुमचं मन गेलं बघा दिल्लीत, तिथं बसा म्हणलं का नाही, तिथं बसून पण आला तुम्ही. तुम्हाला म्हणलं ना इथं बसून तुम्ही आदमापूरला जावा, तुम्ही आदमापुरात जाऊन आला. सगळा खेळ कुठे आहे महाराज? स्वतःच्या मनावरती आहे. म्हणून हे मन अगोदर भगवंताच्या चरणावरती लावायचं. माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद, किंवा अविनाश करी आपुली आईसे लावी मनापिसे गोविंदाचे.
अहो ज्या काय वाईट सवयी आहेत त्या आपल्या घालवायच्या, जे काही चांगलं आहे ते घ्यायचं आणि भगवंताच्या दरबारामध्ये यायचं, त्याचं नामस्मरण करायचं. गड्या निश्चित तुमच्या आमच्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्यातली लोक या उलट करतात. चांगल्याकडे माणूस कधीच येत नाही आणि वाईटाकडे गेल्याशिवाय राहत नाही. हे आपल्यातल्या लोकांचं चुकतं इथं महाराज. पण बघा, भगवंताची जर भक्ती करायची असेल, मनामध्ये भाव खरा पाहिजे, मनाची नीती चांगली पाहिजे, नियत चांगली पाहिजे, भावना शुद्ध पाहिजे, अंतःकरण निर्मळ पाहिजे. देव भेटल्याशिवाय माणसाला राहत नाही. कधी आपण 10 रुपयाचा नारळ घेतला, देवाच्या दरबारामध्ये आला, नारळ देवाला फोडला, नारळ जर चांगला निघाला त्यातला तुकडा तुकडा काढतो आणि देवाला ठेवतो. पण नारळ जर खराब निघाला आणि पावला तर सगळाच देवाला. आणि परत काय म्हणायचं, देवानं माझं काहीच नाही चांगलं केलं, तुझं 1,500 रुपये तू कुठं देवाला दिलं? 1,500 आला का नाही हप्ता? लाडक्या बहिणी आला का नाही? इकडच्या महिला काय बोलत नाहीत का? का पाऊस जास्त झाला म्हणून तुम्ही गारटला? बोल तर हवा गड्या. हा, कीर्तनामध्ये बोललं पाहिजे, बोलल्याशिवाय मला पण कळणार नाही. हो बरं बघा, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कोण आहे? लाडक्या बहिणी. तशा माझ्या लाडक्या, हा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या, माझ्या लाडक्या, मी तुमचा लाडका, तुम्ही माझ्या लाडक्या. हा, 1,500 आले की फोन पेला मला ट्रान्सफर करून टाकायचं. कार्ड घ्या माझं जाताना वाटलंच तर. लाडक्या भावासाठी एवढं केलं पाहिजे. तुम्हाला एवढी स्कीम आहे, बरोबर का? पण बघा, भगवंताची भक्ती करण्यासाठी देवाला पैसा लागत नाही, देवाला सोनं नाणं लागत नाही. सोन्या नाण्याला किंमत आहे का मावशी? आहे का किंमत? तुम्ही जे गळ्यामध्ये सोनं घालताय त्याला नाही का? जाताना द्या माझ्या जवळ बांधून. कुशल नाही म्हणता, किंमत आहे. पण ज्याप्रमाणे तुम्ही सोन्या नाण्याची किंमत करता, ज्याप्रमाणे धनदौलतीची किंमत करता, त्याप्रमाणे संत महात्म्यांच्या आणि देवाचे करा, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, देव भक्तीचा भुकेला आहे. देवाला पैसा लागत नाही, फक्त भक्ती मनापासून करा. तुम्ही मनापासून मारलेली हाक त्या भगवंतापर्यंत पोहोचते. पण आपल्यामध्ये महाराज जर पाहायला गेलं, आताच्या लोकांना भक्ती कमी पण राग जास्त यायला लागला. पण रागाचा उपयोग नाही बरं का, रागाचा अजिबात उपयोग नाही. हा, राग घरी जर भांडण झालं ना, लोक घरी जेवत नाहीत, उपाशी राहतात, घरात 2-2 दिवस उपाशी राहतात. पण अजिबात तसं करायचं नाही. पाठीमागच्या बसलेल्या लोकांना ऐकायला येतंय का नाही? मनपातल्या तुम्हाला काय भीती वाटते का पुढे येऊन बसलं तर महाराज माळ घालतील म्हणून? अजिबात घाबरू नका, पुढे या, पुढे बसा. सगळे जर जवळ असले म्हणजे सांगायला पण बरं वाटतं. महाराज विठाला विठाला. हो बघा, रागावर नियंत्रण ठेवा महाराज. सांगू का तुम्हाला, घरामध्ये जर कधी भांडण झालं, अन्नपूर्णेवर कधीच राग काढायचा नाही. पोट भरून जेवायचं, किती पण भांडू द्या घरच्याने. अण्णानं काय केलंय आपल्याला? म्हणजे भांडणं खाऊन पिऊन भांडणं करा असं माझं म्हणणं नाही, पण अन्नपूर्णेवर राग कधी काढू नका. राग हा फार वाईट आहे आणि ज्याला सुरुवातीला राग येतो त्याचं फळ त्याला भोगावंच लागतं बरं का. बघा, एक उदाहरण आहे. कंपनीच्या मालकाला राग आला. कंपनीच्या कुणाला राग आला मावशी? कंपनीच्या मालकाला राग आला. मग त्यानं राग काढला कुणावर माहित आहे का? मॅनेजरवर. कंपनीच्या मॅनेजरला बोलवून घेतला आणि मॅनेजरवर राग काढायला सुरुवात केली. आता मॅनेजरला पण साहेबाला काय उलट बोलता येईना, मॅनेजर पण शांत राहिलं. मग आता मॅनेजरनं राग काढायचा कुणावर? मॅनेजरनं सगळा राग काढला महाराज स्टाफवर. आता स्टाफला मॅनेजरला काय बोलता येईना. आता स्टाफने राग काढायचा कुणावर? गप्प बसली सगळी. आणि दुपारचा लंच टाइम झाला, सगळे घरी जेवायला निघाले आणि जाता जाता त्या ठिकाणी वॉचमन उभा होता. मग या स्टाफनं काय केलं माहित आहे का? तो राग त्या वॉचमनवर काढला. आता वॉचमनला राग आला, पण आता वॉचमननं राग काढायचा कुणावर? ती गेला घरी आणि घरी गेल्यानंतर आता घरी कोण असतं? कोण असतं? नाव घ्यायला घाबरता का काय? एवढी वाईट आहे का ती? एवढी वाईट आहे का? नाही म्हणत म्हणजे हाय काय तुम्ही वाईट? बोला की, हाय का एवढी वाईट ती? नाही ना. घरी कोण होती? बायको. वॉचमन गेला बायकोकडे, त्या बिचारीनं माता माऊलीनं आपला पती घरी जेवायला येणार म्हणून फोडणीचा भात सगळे काय पदार्थ अगदी चांगल्या पद्धतीनं केलं होतं. पण ह्याला स्टाफनं ह्याच्यावर राग काढलेला. स्टाफचा राग ह्यानं कुणावर काढला? बायकोवर. आता बायकोनं राग काढायचा कुणावर? पोराचं पेपर चालू होतं, त्याची ते आपला अभ्यास करत बसलं होतं. ती गेली
त्याच्या 2 मुसकाडीत लावून दिल्या. म्हणली तुला कळतच नाही, आता अभ्यासाला बसलाय, रोज पेपर चालू आहे, मला गुरुजीचा कालच फोन आलता, पोरग पेपरला जरा लेटच येतंय म्हणून. आता पोराला पण राग आला महाराज. आता पोरानं कुणावर राग काढायचा? पोरग घराच्या बाहेर गेलं आणि घराच्या बाहेर गेल्यावर त्या ठिकाणी एक कुत्रं बसलं होतं. त्यानं दगड घेतला, त्या कुत्र्याला मारला आणि पोरग पळून गेलं. आणि शेजारनंच एक माणूस चालला होता. कुत्र्यानं त्याचा राग काढायचा कोणावर? काढला त्या माणसावर, चावलं त्या माणसाला कुत्रं. बरं तो माणूस कोण होता माहित आहे का तुम्हाला? कंपनीचा मालक. हा. जसं कर्म केलं तसं केले कर्म झाले, त्याची भोग आले. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंद तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून मायबाप भक्ती करा, पण चांगल्या पद्धतीनं करा. कोणत्याही एका देवाची करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नये. मामांची जरी भक्ती केली तरी ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. आणि सांगू का तुम्हाला, कलियुगाच्या पाठीवरचा आत्ताच्या काळातला आपल्या मातीतला नांदून गेलेला देव म्हणजे माझा मामा आहे. आत्ताच्या घडीला जास्त वर्ष मामाला नाहीच झाली, 132वा जन्मोत्सव सोहळा या मामांचा आपल्यासाठी. आणि खरं सांगू का, या शिंगोर्णीच्या मंदिराचं भाग्य तुम्हाला माहिती असेल नसेल, पण तुम्हाला काय एक अशी गोष्ट आहे ती तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण जसं आत्मापुरात आहे तसं या ठिकाणी आहे. काय आहे सांगू का, आत्मापुरातल्या बाळूमामांच्या समोर जे पिंपळाचं झाड आहे समाधी समोर, तसंच झाड शिंगोर्णीतल्या मामांच्या मंदिरासमोर आहे. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि देव खुणा दिल्याशिवाय माईबाप येत नाही. शक्ती आहे, सामर्थ्य आहे आणि भक्ती ही तशी असावी लागते. तेव्हा देव आदमापूर सोडून या शिंगोर्णी गावाला आला. देव घरा आला भक्ती करून पूजेला मायबाप. मनामध्ये देवाचं मंदिर बांधावं लागतं. देह देवाचे मंदिर आत बाहेर निर्मळ, किंवा निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म निर्धार आहे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. आमच्या बाळ मामांचा मामांवरती विश्वास होता म्हणून कोणत्याही वेळेला मामांनी हाक देव द्या हा केला. आदमापूरचा राजा या ठिकाणी उभा आहे. कोणतंही कार्य असू द्या एवढं सोपं नाही मायबाप. अहो देव तुमच्या आमच्यासाठी काय येत नाही. अहो देवाला सुद्धा काहीतरी द्यावं लागतं. देव असं तसा आहे का आपल्याकडे यायला? पण देवाला दिलं बाळमामांनी, पण काय दिलं? भक्ती दिली, आपल्या हृदयातलं प्रेम दिलं, निष्ठा दाखवली मामांबद्दल. तेव्हा देव आदमापूर सोडून या ठिकाणी आला. अरे या देवाला इथं येण्यासाठी कोणता नवस करावा लागत नाही. कोणत्याही देवाला गेला तर तुम्हाला नवस करावा लागतो, पण कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे माझा बाळूमामा आहे. म्हणून सती या मामांना भक्ती करण्यासाठी आवडतं काय? मग या मामांची भक्ती करण्यासाठी बघा महाराज, आपली संप्रदाय कीर्तन एका बाजूला आणि जगाच्या मालकाची कीर्तन एका बाजूला आहेत. या मामांना आवडायचं काय गजी ढोल, या मामांना आवडायचं काय धनगरी वव्या, या मामाला आवडायचं काय सुंबरान. तेव्हा देव आळवला जातो, तेव्हा देवाची भक्ती साजरी होते मायबाप. मग ते सुंबरान कशा पद्धतीचं होतं ऐका. सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल, आहा सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल, आहा हा उभ्या राहिल्या जाग्याला हो, उभ्या राहिल्या जाग्याला, जाग्याला हो उभा राहिल्या जाग्याला, उभ्या राहिल्या जाग्याला हो, उभ्या राहिल्या जाग्याला, उभा राहिल्या जाग्याला हो, उभ्या राहिल्या जाग्याला. हाक मारी कोणाला हो बाळू माझ्या मामाला, हाक मारी कोणाला हो बाळू माझ्या मामाला, हाक मारी कोणाला हो बाळू माझ्या मामाला. हाक मारी कोणाला हो बाळू माझ्या मामाला. हे सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल, सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल, सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल, सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल. एक टाळी एक टाळी एक टाळी. बघा मामांचं रूप कसं आहे, मामांच्या रूपाचा जागर करावा लागतो मायबाप. मामांचं रूप कसं आहे बघा. माझ्या मामा याचं रूप कसं दिसत साजर, माझ्या देव याचं रूप
रूप कस दिसत साजर चला करो या जागर 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 हे चांदीची पालकी सोन्याचा देव सोन्याचा देव चांदीची पालकी सोन्याचा देव सोन्याचा देव चला 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 पाहू बाळू मामा देव चांदीची पालकी सोन्याचा देव सोन्याचा देव चला 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 पाहू बाळू मामा देव हे चांदीची पालखी सोन्याचा देव सोन्याचा देव चला चला पाहूया बाळू मामा देव चांदीची पालखी सोन्याचा बोला, भाऊ, देव पंचनामानं. सोन्याचा देव चला चला पाहूया बाळू मामा देव ही माझ्या मामांच्या आवडीची भक्ती आहे महाराज हे माझ्या मामांना आवडतं किंवा जीवनामध्ये तुम्ही किती जरी कमवलं किती जरी धनदौलत आली तरी इथंच राहणार आहे माईबाप पण जगाच्या पाठीवरचा देव म्हणजे माझा मामा आहे माझे मामा सांगतात बाळू धनगराची भक्ती करण्यासाठी लाखो रुपयाची गरज नाही बाळू धनगराची भक्ती करण्यासाठी सोन्या नाण्याची गरज नाही फक्त देव माझा सांगून गेला ऐका जो कुणी बाळू धनगराला रुपया देईल त्याला बाळू धनगर 10 रुपये देईल जो बाळू धनगराला 10 देईल नव त्याला बाळू धनगर 100 देईल अरे जो 100 देईल त्याला 1000 देईल आणि जो 1000 देईल त्याला लाखानं द्यायसाठी बाळू धनगर या तळावर बसलाय माझ्या मामाने सांगितलं ऐका गड्या माझे मामा सांगतात अरे तुमच्या परपंचातल्या अडचणीमुळं काय कामामुळं तुम्हाला माझ्याकडे येणं होत नाही मला ठावाय पण तुम्ही काळजी करू नका सा यो बाळू धनगर तुमची भेट घ्यायला तुमच्या गावाला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून मामा तुमच्या गावाला तुमची भेट घेण्यासाठी कायमचे आले महाराज मग माझं सांगण्याचं तात्पर्य ऐका मी म्हणणार नाही तुम्हाला तुमच्या घरातलं 10 लाख आणून या ठिकाणी समर्पित करा अजिबात म्हणणार नाही पण आपल्या संपत्तीतला थोडा का होईना भाग देव कार्यासाठी खर्च करावा धनाने दानाची शुद्धी होते माईबाप म्हणून थोडं का होईना दान आपल्या मामांसाठी करा निश्चित तुमच्या जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मामा तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही 1 हातानं दिलं 10 हातानं देणारा माझा देव आहे 10 हातानं दिलं आबाळ फाडून देणारा माझा मामा आहे एकतर माझा मामा कुणाच्या नादी लागत नाही आणि लागला तर त्याला सोडत पण नाही एवढी ताकद आहे माझे मामा सांगतात तुम्ही माझ्या दरबारामध्ये यावं एकदा नाही 4 वेळा पोट भरून जेवण करावं पण स्वतःच्या हातानं कधी मागून घेऊ नका स्वतःच्या हातानं कधी घेऊ नका पुजाऱ्या मानकऱ्यांना भंडारा मागून घ्या पण स्वतः कधी त्या भंडाऱ्याला हात लावू नका माझ्या दरबारामध्ये आला नव भक्ती केली नव तुम्हाला जर काय लागलं तर मागून घ्या पण माझ्या दरबारातनं सुतळीचा तुकडा सुद्धा उचलून नेऊ नका अंगावरल्या चांबड्या सहित बाळू धनगर वसूल केल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद माझ्या मामांची म्हणून साठी मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर शुद्ध मनानं शुद्ध भावनेनं आणि प्रेमळ अंतकरणाने या म्हणून साठी मायबाप जीवन जगताना मामांची जरी भक्ती केली तरी ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे भक्ती कोणत्याही देवाची करा फक्त मनामध्ये भावना शुद्ध ठेवा अंतकरण स्वच्छ ठेवा मन साफ ठेवा निश्चित देव तुमचं आमचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही ऐका कुणाला नावं ठेवायची नाहीत आणि कुणाची ठेवून पण घ्यायची नाहीत एवढं तत्व माणसानं जीवनामध्ये बाळगायचं सोनं मातीमध्ये टाकलं किंवा हिरा मातीमध्ये टाकला म्हणून त्याची किंमत कमी होत नाही आणि आपली वाढत नाही तसं तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवली म्हणून त्याची किंमत कमी होणार नाही आणि आपली वाढणार नाही यावरून आपली पात्रता काय आहे मात्र माणसाला कळतं जीवन जगण्याची फार सोपी सूत्र आहेत माणसाजवळ तुमच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा तुमच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा पण त्यामागं कोण्या गरीबाचा रुपयाचाही तळतळाट नसावा तो तुमच्या 1 लाखाची राख केल्याशिवाय राहणार नाही म्हणून साठी भगवंतानं जसं ठेवलंय तसं समाधानी राहावा ठेविले आनंदी तैसीची राहावी चित्ते असू द्यावे समाधान म्हणून साठी त्या भगवंतानं जसं ठेवलंय तसं राहावा मनामध्ये समाधान वाटू द्या आणि त्या भगवंताचं नामस्मरण करायला कधीही विसरू नका नाम माणसाला तारतं तरले तरतील हा भरवसा
नामधारकाचा ठसा किंवा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्य वाढतं नामस्मरण केल्यानं. आता बघा महाराज, हे झालं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. काय बायका वारीला गेल्या, वारीला गेल्यानंतर घरून मोकळ्या नाहीत गेल्या. ठिकी नेली मोकळी हो, पेंडीची ठिकी नेली. पुण्यामध्ये जी काय बिस्किट पुडा दिली ती सगळं पोत्यात टाकलं. मुक्कामाच्या ठिकाणी बायका आल्या, सगळं साहित्य काढलं आणि एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते, बाई माऊली खरंच सांगून गेले, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ते पुण्य वेगळं आणि हे पुण्य वेगळं. अर्थ माणसं कसा घेतील सांगता येत नाही माईबाप. म्हणून साठी भक्ती करताना मन साफ ठेवा. त्या भगवंताचं नामस्मरण कोणत्याही घडीला, बसता उठता झोपताना सदैव भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये राहू द्या. विठ्ठल